दूध ज्याला अमृताची उपमा दिली जाते, नवजात बाळापासून अगदी वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याचा आधार मानलं जाणारं हे दूध जर भेसळीच्या विळख्यात सापडलं तर तो केवळ अन्नातला गुन्हा नसून जनतेच्या आरोग्याशी केलेला विश्वासघात ठरतो। मराठवाड्यात अशाच एका धक्कादायक दुधात भेसळीचा एक मोठा पर्दाफाश झालेला आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमध्ये हजारो लिटर असं भेसळयुक्त दूध आणि त्यासाठी वापरली जाणारी पावडर जप्त करण्यात आली। बघूया। अबकी बारी दुधाची डेअरी, भेसळ करणाऱ्या डेअरी चालकांना बेड्या। तुकाराम मुंडेंचा कारवाईचा धडाका सुरू। अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेच्या अंतर्गत अन्न व औषध प्रशासनानं दुधातील भेसळीविरोधात मोठी कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगर लातूर जिल्ह्यात टाकलेल्या धाडीत हजारो लिटर संशयित दूध, व्हे परमिट पावडर आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त केलाय। या कारवाईमुळे भेसळीच्या राज्यव्यापी रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होते। हजारो लिटर भेसळयुक्त साठा जनहिताच्या दृष्टीनं जागेवरच नष्ट करण्यात आला। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सर यांच्या निर्देशनाखाली तसेच मार्गदर्शनाखाली त्यांनी सुरू केलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत आपण लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या गावामध्ये नीलकंठेश्वर दूध संकलन केंद्र यावर छापा टाकला होता। त्या छाप्यामध्ये आपल्याला तिथे त्याच्या चिलिंग सेंटरवर आणि त्याच्या स्टोरेजमध्ये वे पावडरचे आपल्याला गुन्हे सापडले। जवळपास 60 गुन्हे सापडलेले तिथे। जवळपास त्यामध्ये पारस वे पावडर, नंतर सोनाई वे पावडर, मिल्किंबिस वे पावडर यांच्या ह्या पूर्णपणे गुन्ह्या होत्या जवळपास 2,25,000च्या। आणि हा तिथला जो मिल्क टँक होता त्याच्यामध्ये 7,500 लिटर दूध होतं। त्यामुळे आपण ते जागेवरच जवळपास 2,77,500 रुपयाचं दूध आपण तिथेच नष्ट करून टाकलेलं आहे आणि सदर व्यक्तीवर आपण गुन्हा पण दाखल केलेला आहे। या प्रकरणी केंद्राचे मालक, संबंधित कर्मचारी आणि व्हे पावडर पुरवठा विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 तसंच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पचनाचे त्रास, पोटदुखी, गॅस, पोट फुगणं, जुलाब, दुधातील आवश्यक प्रथिने आणि पोषक घटक कमी मिळतात। आवश्यक पोषण न मिळाल्यास शारीरिक विकासावर परिणाम होऊ शकतो। वयोवृद्धांमध्ये कमी पोषणामुळे अशक्तपणा वाढू शकतो। लॅक्टोज असहिष्णू व्यक्तींना अधिक त्रास होतो। गॅस, पोटदुखी, जुलाब वाढू शकतात। दीर्घकाळ असे दूध सेवन केल्यास पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते। संभाजीनगरमध्ये जी कारवाई करण्यात आलेली आहे, फुलंब्री या गावामध्ये सिद्धेश्वराय मिल्क डेअरी होती। त्यामध्ये जे गोवर्धन वे पावडर होती आणि ब्लॅकपॉल वे पावडर याचा जवळपास 1.5 लाखाचा साठा आपल्याला सापडलेला आहे। त्या अंतर्गत आपण तिथलं जी प्रिमाइस होतं ते सील केलं, त्याचं लायसन्स पण सस्पेंड करून टाकलेलं आहे लगेच ऑन द स्पॉट। आणि त्यानुसार त्यांनी जो पुरवठा केला होता त्या दुधाचा जवळपास 3,500 लिटर दूध होतं त्याच्याकडे ते मिक्स केलेलं। तर आम्ही ते तिथं जागेवर ते पण नष्ट करून टाकलेलं आहे। तिथून तो शिवकृपा डेअरीला ते दूध पाठवायचा आणि शिवकृपा डेअरी तिथून ते अमूल सेंटर आणि सोनाई मिल्क सेंटर हे जे मोठमोठ्या डेअरी आहे त्यांच्याकडे ते दूध पाठवायचं आहे। राज्यभरातल्या भेसळी संदर्भातल्या मुद्द्यावर आज सभागृहातही चर्चा झाली। त्यावर बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या भेसळी संदर्भात कायद्यातील शिक्षेची तरतूद अधोरेखित केली आहे। कायदा कडक करण्याच्या संदर्भात जी काय आपण सूचना केली, कायदे तसे आहेत ते सुद्धा खूप कडक आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नसल्यामुळे किंवा होण्यात दिरंगाई होत असल्यामुळे किंवा लॅबच्या अडचणींमुळे त्या ठिकाणी निश्चित त्याचं 27C प्रमाणे त्याला 1 लाख ते मृत्यूदंडापर्यंतची शिक्षेची तरतूद त्याच्यात आहे, त्याप्रमाणे लागू केली जाईल। दरम्यान या डेअरीजमधून राज्याबाहेरही दूध पुरवठा होत होता अशी माहिती मिळते। त्यामुळे या भेसळीचा राज्याबाहेर काही कनेक्शन आहे का याचाही तपास सुरू आहे। आरोग्यदायी समजल्या जाणाऱ्या दुधामध्ये रासायनिक भेसळ केली जात होती। हा धक्कादायक प्रकार कारवाई करत FDAने समोर आणलेला आहे। ही कारवाई संभाजीनगरमध्ये करण्यात आलेली आहे। मात्र याचे जे धागेदोरे आहे ते राज्यभर पसरले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। नेमकं तपासात समोर काय येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।